नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसा मजेत आहो का? तर मित्रांनो, आपण आज उन्हाळा दिवस आहे, पाणी कसं द्यायचं. तर मित्रांनो, पाणी देण्याचे नियोजन तुम्हाला आज दाखवायला लागलो मित्रांनो. बघा हो का, हे असा पाईप लावलेला आपण 1 इंची 1.25 इंची अशी निप्पल लावून मित्रांनो, काय आपण अशी 3 तोंडी टाकून ॲडजस्ट केलेलं आहे मित्रांनो. बघा काही, आणि हे काय केलं आहे मित्रांनो, की एक आपण जी उभा राहून उन्हामध्ये दारं धरायचं, ती दारं धरण्याची गरज पडत नाही मित्रांनो. लावून द्यायचं आणि 5-10 मिनटानं अर्धा तासानं बघायचं मित्रांनो. ही एक लगट 4 काकऱ्या जातात मित्रांनो का बघा ही. आणि पाणी कमी जास्त असते मित्रांनो, त्यावेळेला आपण दारं धरता मित्रांनो. पण असं सहसा दारं धरण्याची आवश्यकता पडू नये म्हणून काय असं लावलं मित्रांनो. बघा बघा, एकच नंबर पाणी जाते मित्रांनो, आणि हे पाणी पूर्णतः ऊसापर्यंत जातं आहे. नाहीतर असं अर्धवट भिजायला बघतंय. फास्ट पाण्यानं मित्रांनो असं पूर्णतः ओलावा होत नाही, आणि उन्हाळा दिवस आहे त्याच्यामुळे ओलावा चांगला असणं अत्यंत गरजेचं असतं ऊसाला. बघा इथं काय नियोजन आपलं. जर या नियोजनमध्ये तुम्हाला काय वाटलं तर कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, ही आहेत 4 पाईप आपले 4 तोंडाचं बनवलेलं आहे मित्रांनो, आणि 5च्या पाणबुडीवर चालतं आहे, आणि बोरवरही चालतं आहे मित्रांनो. पण बोरवर जरा कोणतं कमी चालतं आहे, कोणतं जास्त चालतं आहे, त्यासाठी आपण कॉक आणणार आहोत आणि पुढल्या साईडला कॉक लावून कमी जास्त करणार आहोत, एक लेवलनं पाणी डायरेक्ट काकऱ्याला जावं. तर मित्रांनो, काही इकडल्या साईडला बोरवर लावलेला आपण बघा का मित्रांनो. ही बी तोट्याचंच बनवलेलं आहे मित्रांनो. काही केलं बघा, पूर्णतः ती तोट्यावरच बनवले. ही लहान आहे त्या 20 mm तोट्या आहेत मित्रांनो, आणि 20 mm तोट्यावर चालू आहे. जे गेली कॉक इकडला गेले त्याचं कॉक बंद करायला येते बघा मित्रांनो, असं चालते. आणि 5च्या पाणबुडीलाही चालते मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, लाईक व सबस्क्राईब करा. नंतर भेटू असंच नवनवीन व्हिडिओमध्ये.